महासभा यांच्या वतीनं सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत। गाठ पडते निमदरी फायटर आणि साई सिद्धी इलेव्हन राजूर या दोन संघांची। निमदरी फायटर संघानं नाणेफेक जिंकली आणि सर्वप्रथम शतरक्षण करण्याचा त्यांचा जो निर्णय आहे, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण या ठिकाणी पाहतोय। हा 30 मिनिटांचा कालावधी प्रत्येक इनिंग साठी आहे। 30 मिनिटांचा कालावधी प्रत्येक इनिंग साठी आहे। त्यापेक्षा जास्त वेळ झाला तर पंचांना सर्व अधिकार आपण दिलेले आहेत। पंच आपल्याला दंडित करू शकतात, याची दक्षता सगळ्यांनी घ्यायची आहे। सुमित धोंगडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आकिब बेपारी। तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विश्वजित ठाकूर मिस्टर JPL गोलंदाजी मार्कवरती। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया दिवस क्रमांक 3। पहिला चेंडू विश्वजित थोडीशी नाराजी व्यक्त करतोय, कदाचित बॅटची कडा लागली होती की काय। टाळ्यांचा कडकडाट नक्कीच। तर नक्कीच जो गोलंदाज गोलंदाजी करतोय, एक पर्व सगळी वैयक्तिक पारितोषिक त्यानं मात्र नक्कीच जिंकली होती। अतिशय जबरदस्त अशा प्रकारचा परफॉर्मन्स त्यानं दिला होता आणि महाराष्ट्रात मिस्टर JPL या नावानं मात्र नक्कीच त्याला ओळखलं जाऊ लागलं आणि परत एकदा या पर्वामध्ये समाविष्ट होतोय। परंतु आकिब भी कम नाही, आकिबच्या बॅट मधून निघतोय गगन शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्र परिवार आळे फाटा यांचा दणदणीत षटकार। दैवत छत्रपती ज्यांनी की 1001 रुपयांची देणगी या क्रिकेटच्या स्पर्धेला दिलेली आहे। सन्माननीय सुभाष बबन गाडगे मुंबई देखील ठिकाणी उपस्थित होत आहेत। आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत। आकिब अनेक पर्व जुन्नर प्रीमियर लीगचे त्यानं देखील गाजवली आहेत। स्ट्राईकच्या दिशेला खेळतोय। उसळी घेणारा चेंडू आंबेगाव टायगर एस्टनच्या पाठीमागे सुशांत दादा जाधव नक्कीच आपण पाहतोय। बरंच क्रिकेट खेळलंय आज, अनुभवी खेळाडू आमने सामने, त्यामुळे नक्कीच एक टक्कर पाहायला मिळणार आहे। आजचा 3रा दिवस कोणते दोन संघ सुपर 8ला पोहोचणार, आज प्रेक्षकांची फार मोठी गर्दी होईल, कोणत्या प्रकारची शंका नाहीये। आज दिवाळी पाडवा आहे, आज भाऊबीज आहे। तमाम क्रिकेट रसिकांना नक्कीच हार्दिक अशा प्रकारच्या शुभेच्छा। आणि या चेंडू सुसाट वेगात सीमारेषा पार करतोय, एक सनसनीत खन मेजवानी प्युअर नॉन व्हेज निमगाव सावा। प्रोप्रायटर महेश शेठ पटाडे, श्रीकांत शेठ डोंगरे आणि सागर शेठ गायकवाड यांच्या वतीने खणखणीत चौकार। युगत मांडली स्कोर कार्ड वरती धावा 10। षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती चालू आहे। बॅटची कडा परत एकदा नक्कीच लागताना जे पाहिले भेट या शतरक्षक चेंडूवरती चेंडू फीड करेल। अकरा धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिल्या प्रगती पथावरती चालू असताना संघाच्या समवेत संघमालक देखील उपस्थित सन्माननीय अतुल शेठ आवटी। हा चेंडू आपण पाहतोय मिडॉनच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहिले मिळेल, शतरक्षक चेंडूला उचलेन तोपर्यंत सिंगल। एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व ज्यांनी जुन्नर प्रीमियर लीग मध्ये संघ तर उतरवलायच, परंतु रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्यांचा संघ खेळताना पाहायला मिळणार आहे। दुसऱ्या बाजूने विकी भाऊ पारखे यांच्याबद्दल चंदू सरांनी सांगितलंच। अंडरम क्रिकेटमध्ये जवळजवळ 5 बाईक ज्यांनी मात्र ठेवलेल्या आहेत असं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे।
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत संपली. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र स्कोर कार्ड वरती धावा आहेत 12 धावा धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. वातावरणामध्ये शांतता असली तरी ही वादळापूर्वीची शांतता आहे. 12 रन 12 धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्क वरती आता येतोय रियाज राजपूत. एका अनोख्या शैलीनं नेहमीच रियाज देखील त्यानं मात्र JPL गाजवलं होतं. पाहूया गेली कित्येक वर्ष या खेळाडूला मी खेळताना पाहायला मिळतोय. त्याच्या पाठीमागे कारण आहे फिटनेस. शेवटपर्यंत एक चांगला फिटनेस राखण्याचं काम रियाजनं मात्र जो केलंय त्यामुळे आज देखील चांगला परफॉर्मन्स अनेक मैदानावरती देतोय. पाहूया रियाज आज आपल्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी या जुन्नर प्रीमियर लीगच्या भव्य दिव्य अशा प्रकारच्या क्रीडांगणावरती करतो आहे. ओ अप्रतिम चेंडू होता. सिंगल घेतली जाईल. ज्या आतमध्ये गाड्या येणार आहेत ना कृपया आतमध्ये कुणी गाड्या आणू नका. पार्किंग व्यवस्था आपण केलेली आहे त्या ठिकाणीच गाड्या लावा. एक गाडी आतमध्ये आलेली आहे पहा. धन्यवाद सर. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर 13 षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती चालू असताना स्फोटकता म्हटलं की नक्कीच आकिबला नक्कीच ओळखलं जातं. याही खेळाडूला फार मोठी मागणी. जुन्नर प्रीमियर लीग मध्येच एक जबरदस्त अशा प्रकारचा परफॉर्मन्स दिला आणि त्यानंतर प्रोफेशनल टीम मधून बऱ्याच ठिकाणी मात्र आकिबला खेळवलं गेलं. पाहूया आज नक्कीच कशा प्रकारची कामगिरी करतोय जुन्नर प्रीमियर लीगच्या भव्य दिव्य अशा प्रकारच्या क्रीडांगणावरती. ओ रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न रियाज राजपूतनं असफल ठरवलाय. सुरेख गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. धावफलक 13 वरती 2 चेंडू अतिशय प्रभावशाली टाकलेत रियाजनं आणि आपण या ठिकाणी पाहतोय 13 धावा बिनबाद 13 स्कोर कार्ड वरती स्कोर पाहायला मिळतोय. लाखो प्रेक्षक ऑनलाईन दिवसभरात नक्कीच या जुन्नर प्रीमियर लीगचा आनंद नक्कीच घेताना जे पाहायला मिळतात. दिवाळी आणि जुन्नर प्रीमियर लीग कित्येक वर्षाचं मात्र असणार हे समीकरण. ओ गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न. नो बॉल पंच इशारा करतायत आणि धावफलक एका धावेच्या साहाय्यानं 14 वरती जाऊन पोहोचतंय. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती चालू असताना 14 धावा धावफलकावरती. यानंतर देखील आपण पाहतोय MSF स्पोर्ट्स SK सुपर किंग त्याचबरोबर शिवसागर लेजंड स्वर्गीय शिवाजीदादा रुग्र प्रतिष्ठान युनिक स्पोर्ट परांडा जुन्नर औरंगपूर हे 2 संघ उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या दरम्यान मेडॉनच्या दिशेला शतरक्षक चेंडूवरती येतोय. फेकी कदाचित डायरेक्टेड झाला असता तर काहीतरी वेगळे चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं असतं. 15 धावा परंतु काय अप्रतिम गोलंदाजी रियाज राजपूत करतोय. कोणत्या प्रकारचा बिगिट खेळू द्यायचा नाही त्याचा मात्र प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. कारण की आयकॉन मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. दुसऱ्या बाजूला आक्रमक फलंदाज आकिब मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. परंतु 3 चेंडूवरती आपण जर पाहिले सिंगल डॉट त्यानंतर मात्र एक नो बॉल आणि परत एकदा सिंगल. दर्जेदार गोलंदाजी. ओ आता मात्र फुल टच पद्धतीचा चेंडू होता. परत एकदा सिंगल येईल. निहाल चेंडूला फील्ड करतोय. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल. बिनबाद 16 षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती या चालू असताना 6 षटकांचा सामना आहे. काल आपण पाहिलं 75 ते 80च्या दरम्यान धावफलक गेल्यानंतर एक चांगली फायटिंग खऱ्या अर्थानं या मैदानावरती होत असते. ओ दरम्यान आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडूला उचलेल. घेतली जाईल ती सिंगल. 1 धाव घेतली जाईल. 17 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती चालू असताना
पार्किंगची आपण आज वेगळी व्यवस्था केलेली आहे. परत एकदा सूचना असेल, ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली त्याच ठिकाणी आपल्या गाड्या पार्क करा, जे क्रिकेटचे रसिक क्रीडांगणावरती येत आहेत. ओ कव्हरच्या दिशेला चेंडू, निहाल चेंडूला फील्ड करेल, परत एकदा केवळ सिंगल, एक धाव नक्की जी मिळेल. स्कोर कार्ड 18 वरती. रियाज राजपूतनं खर्च केला त्या षटकात फक्त 6 धावा खर्च केल्यात. एक सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन रियाज कडून आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 9च्या सरासरीनं बिनबाद 18 धावा. उर्वरित समालोचक राहुलजी बोंबे देखील या ठिकाणी उपस्थित, मनापासून हार्दिक स्वागत. आणि आज नक्कीच अध्यक्ष साहेबांनी, परतजी गोटे साहेबांनी नक्कीच नियोजन देखील अतिशय सुंदर अशा प्रकारचं समालोचकांचं करून दिलंय. म्हणजे ज्याला पहिली इनिंग येईल, सेकंड इनिंग देखील येईल, प्रत्येकाला समान संधी. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 18 बिनबाद 18 षटकं नक्कीच जी संपलेल्या. दरम्यान चेंडूला दिशा दिली आहे, शतरक्षक चेंडूवरती, निहालची फेकी अप्रतिम. तर नक्कीच मोठाल्या फटक्यांची गरज. जुन्नर प्रीमियर लीग चालू होण्याच्या 2 दिवस अगोदर पाहिलं तर धो पाऊस सगळीकडे नक्कीच कोसळत होता, परंतु वरुण राजानं देखील साथ दिली. ही मानाची स्पर्धा आहे, प्रत्येक जणांची इच्छा असते या ठिकाणी यायचा, आनंद घ्यायचा. आणि पहा, कडक ऊन गेल्या 3 दिवस आपल्याला या क्रीडांगणावरती पाहायला मिळतंय. प्रत्येक जण नक्कीच आनंद घेतोय. वर्षभर प्रत्येक जण आतुरतेने या क्रिकेटच्या स्पर्धेची वाट नक्कीच पाहत असतो. दरम्यान मारा करण्यासाठी परत एकदा विश्वजित ठाकूर तयार. ओ बॅटची कडा, आंबेगाव टायगर चेंडूच्या पाठीमागे नक्कीच चेंडू फीड करतोय. त्यानंतर मात्र सिंगल मिळेल, 1 धाव या ठिकाणी मिळेल. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती 20 धावा. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती जे चालू आहे. विनंती आहे, सर्वांना विनंती आहे, वाहन आपल्या ज्या बाईक आहेत, कार आहेत, पार्किंग झोन मध्येच पार्क करायच्यात, इतरत्र कुठेही पार्क करायच्या नाहीत, याची नोंद घ्यायची आहे. ओ टू प्रवीण सर. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती चालू. 20 रन, 20 धावा धावफलकावरती. हा चेंडू परत एकदा आपण पाहतोय, शतरक्षक दूरवरती आहे, परंतु सिंगल रोखू शकणार नाहीये. सिंगल घेतलीये, 21 धावा. मी नेहमीच एक वाक्य वापरतो, सिर्फ हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करने की मकसद नहीं, मैदान की सूरत बदलनी चाहिए. अरे मेरे सीने में नहीं, लेकिन तेरे सीने में सही आग जलनी चाहिए, आग जलनी चाहिए. ज्वालाग्रही फटक्यांची आवश्यकता आहे साई सिद्धी 11 राजुरी संघासाठी, कारण की समोर एक समान ताकदीचा बलाढ्य संघ आहे. ओ दरम्यान झेल टिपला जातोय आणि आकिबला पहिला धक्का चुकला. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र स्कोर कार्ड वरती धावा 21 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक प्रगती पथावरती या ठिकाणी जे चालू आहे. 6 षटकांचा सामना. वातावरणामध्ये पूर्णपणे शांतता. विकी मुंडे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती परत एकदा गोलंदाज तयार, सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक 3 चालू, 21 धावा धावफलकावरती. ओ हा चेंडू आपण पाहतोय, शतरक्षक चेंडूवरती येईन, चेंडू फीड करतोय, चेंडूची फेकी यष्टरक्षकाच्या हातात पोहोचतीये. तोपर्यंत 22 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहे. षटक क्रमांक पूर्णपणे चालू आहे, ते 3रं षटक एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती. प्रेक्षक राजा देखील हळूहळू गर्दी करायला त्यांनी मात्र सुरुवात केलेली आहे. अनेक जर लाईव्हचा आनंद नक्कीच जे घेत आहेत त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच मैदानावरती पोहोचा. क्रिकेटचा खराखुरा आनंद तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीये. जुन्नर प्रीमियर लीग, दिग्गज खेळाडूंच्या गाठी भेटी आणि अफलातून खेळ अर्थात जुन्नर प्रीमियर लीग 2022. 23 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात 3 षटकं संपली आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ मात्र जो बाकी आहे, साई सिद्धी 11 राजुरी. शक्तिशाली फटके देखील सुरुवातीला त्याच्याकडून नक्कीच पाहायला मिळाले, परंतु त्यानंतर थोडासा संत खेळ आहे. 3 षटकं 18 चेंडूंचा खेळ नक्कीच बाकी आहे. आता मात्र स्फोटकता, आक्रमकता या गोष्टींना फार मोठं महत्व राहणार आहे. एक दबाव तंत्र तयार करणारी धावसंख्या जर बनवायची असेल तर फक्त आणि फक्त बिगिट आता नक्कीच खेळावे लागतील. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुलटॉस आणि आता खाली झेल टिपला जातोय. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी टाळी टाळी. ठिकाणी परतावं लागतंय. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर स्कोर कार्ड वरती धावा 23 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश ढगे मावळ तालुक्यातील नक्कीच अतिशय अफलातून फलंदाजी करणारा आणि गोलंदाजी करणारा हा अष्टपैलू खेळाडू आहे. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतोय साई सिद्धी या 11 मध्ये खेळत असताना. निलेश ढगे स्कोर कार्ड वरती 23, 2 गाड्यांच्या मोबदल्यात षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती या ठिकाणी चालू आहे. रियाज राजपूत पहिलं षटक अप्रतिम टाकलं, दुसऱ्या षटकात देखील तेवढीच बहरदार अशा प्रकारची कामगिरी करण्याचा मात्र प्रयत्न. एक मोठी विकेट टिपण्यात त्याला नक्कीच यश येतंय. तर पाहूया यानंतर कशा प्रकारची कामगिरी केली जाते. षटक क्रमांक 4 नक्कीच प्रगती पथावरती चालू आहे. निलेश ढगे स्ट्राईकच्या दिशेला. पार्क बिग सिक्स. आज मावळ आणि खेड मधून देखील बराचसा मित्र परिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं खास उपस्थित होतोय. सकाळच्या सत्रामध्ये ललित मुसळे सर हे देखील या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी खास उपस्थित आहेत. ललित मुसळे सरांचं देखील मनापासून मी हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करेल. दरम्यान रियाज परत एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. या दरम्यान पॉइंटच्या दिशेला झेल
संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी टाळी टाळी. मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या रियाजनं, तर आपल्या दुसऱ्या षटकात सुमित धोंगडे आणि निलय ढगे सारख्या आक्रमक फलंदाजाला बाद करण्यात त्याला यश आले. स्कोर वरती ते पाहायचंय. रियाज गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय, सज्ज नक्कीच होताना जो पाहायला मिळतोय. विकी भोईरचा हा फटका शतरक्षक चेंडूच्या खाली आणि झेल दरम्यान निसटलाय. झेल सुटलाय तरी देखील टाळ्या समर्थक नक्कीच वाजवताना पाहायला मिळतात. निमदरी फायटरचे वेल ट्राय, प्रोत्साहन, प्रेरणा, मोटिवेशन या गोष्टींना क्रिकेटमध्ये फार मोठं महत्व असतं. स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 4 प्रगती पथावरती चालू असताना आपण या ठिकाणी पाहतोय. व्यूहरचना वारंवार नक्कीच जी बदलवली जाईल. एक आयकॉन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच उभा आहे विकी भोईर, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विकी मुंडे आणि टीमचे ओनर देखील आपण पाहतोय विकी भाऊ पारखे. ओ दरम्यान रिव्हर्स फटका, सुसाट वेगात चेंडू सीमा हॉटेल समाधान प्युअर व्हेज आणि हॉटेल मेजवानी प्युअर नॉन व्हेज निमगाव सावा. प्रोप्रायटर महेश शेठ पटाडे, श्रीकांत शेठ डोंगरे आणि सागर शेठ गायकवाड यांच्या वतीने खणखणीत चौकार. 34 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 4थं षटक प्रगती पथावरती चालू असताना या दरम्यान यष्टरक्षकाच्या हातात चेंडू जाऊन विसावतोय. कोणत्या प्रकारची धाव नाही. रियाजने या षटकामध्ये खर्च केल्यात एकूण धावा 11 धावा खर्च केल्यात, परंतु 2 महत्वाचे बळी नक्कीच त्यांना टिपलेत. आयकॉन सुमित धोंगडे आणि दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहिलं निलय ढगे सारखे एक आक्रमक फलंदाज टिपण्यात त्याला यश आले. अर्थात 4 षटकांच्या समाप्तीनंतर 34 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये अजून 12 चेंडूंचा खेळ मात्र जो बाकी आहे. निमदरी फायटर वर्सेस साई सिद्धिवला आणि राजुरी या 2 संघांच्या दरम्यान आजच्या दिवसातील हे पहिलं द्वंद्व नक्कीच रंगताना आपल्याला जे पाहायला मिळतंय. पाहूया बाजी कोण मारतं या पहिल्या सामन्यावरती. दिवस क्रमांक 3 मोठ्या थाटामाटा संपन्न होताना जो पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय निहाल. गोलंदाजी मार्कवरती या सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज दरम्यान तयार, सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. अनुभव सगळ्यात मोठा गुरु असतो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विकी भोईर सारखा एक अनुभवी खेळाडू संघासाठी आज कठीण समय लढणार का प्रश्नचिन्ह नक्कीच उभा आहे. तर गोलंदाजी मार्कवरती जो गोलंदाज आता नक्कीच जो येतोय निहाल गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रयत्न असेल जी गोलंदाजी रियाजनं केली तशाच प्रकारची गोलंदाजी करायची, रुकून ठेवायचं, जखडून ठेवायचं. परंतु आपण पाहिलंय
साई सिद्धी लोन राजुरी संघ देखील कमी नाही. एक आयकॉन आहे तर दुसऱ्या बाजूला मात्र आपण पाहतोय जो खेळाडू उभा आहे विकी मुंडे आयडॉल. अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये जे दोन खेळाडू उभे आहेत त्यांच्या क्षमता आहे आक्रमक फटके खेळण्याची. आणि याच बरोबर आंबेगाव टायगर आपलं काम पूर्ण करतोय. सुशांत जाधव झेल टिपतोय आणि फलंदाज. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले झुंज ग्रुप रेनवडी म्हणजेच बळीची टाळी टाळी टाळी. तुझा माया व भरोसा नाही काय. विकी मुंडेचा आडसर नक्कीच दूर केला गेलाय. झेल सुरेख टिपला गेला. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 35. 4 गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती चालू असताना कमी धावसंख्येवरती देखील सामने रंगलेले आहेत. काल 47 धावांचा पाठलाग करत असताना देखील मनसे फायटर संघाला फार मोठ्या अडचणी प्राप्त झाल्या आणि त्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. काल कमी धावसंख्येवरती देखील सामने क्रीडांगणावरती रंगलेत. हा इतिहास नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळालेला आहे. 35. 4 गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती चालू असताना व्यूहरचना वारंवार मात्र बदलली जाते. 35 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती चालू आहे. ओ या दरम्यान गॅप मध्ये चेंडू आहे. शतरक्षक दूरवरती चेंडू शेवटच्या क्षणी हातामध्ये घेतलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील आणि धावफलक मात्र जाऊन पोहोचेल 2 धावांबरोबर 37 वरती 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बूंद बूंद से बनता है सागर. थेंबे थेंबे तळे साचे. सिंगल डबलला देखील तेवढंच महत्व नक्की जे दिलं जाणार आहे. मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रात हे महत्वपूर्ण क्रिकेट द्वंद्व रंगताना पाहायला मिळतंय. निमदरी फायटर आणि साई सिद्धी 11 राजुरी या दोन संघांच्या दरम्यान. सिद्धेश गवारी स्ट्राईकच्या दिशेला खेळताना आपण पाहतोय. दरम्यान लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूवरती येतोय. सिंगल घेतली जाईल. 1 धाव नक्कीच जी घेतली जाईल. विकी भोईर कॉल तर केला होता परंतु सिद्धेशनं नकार नक्कीच त्या ठिकाणी जो दिला आणि धावफलक 38 वरती 4 गाड्यांच्या मोबदल्या षटक क्रमांक 5 व प्रगती पथावरती चालू असताना जुन्नर प्रीमियर लीग संपूर्ण आमच्या आयोजन कमिटीने घेतलेले कष्ट मेहनत कित्येक दिवस तयारी चालू होती. पायाचा वेध जोरदार अपील परंतु पंचांचा मात्र कोणत्या प्रकारचा इशारा येताना जो पाहायला मिळत नाहीये. तर नक्कीच रिव्ह्यू त्या ठिकाणी मात्र जो घेतला गेला. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत शशी साटम सर. रिव्ह्यू नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जो घेतला गेला. पाहूया निर्णय नक्कीच काय येतोय आपल्यापर्यंत. तर ग्रीन लाईट लागते अर्थात नॉट आउट. चाणक्य आणि हुशार पंच मुख्य पंचांच्या भूमिकेत कल्याणी घोरपडे सर. दुसऱ्या बाजूला महापंच राजू डावकर सर. कल्याणी घोरपडे सरांच्या बाबतीत नक्कीच मी सांगेल शारजावरती जो भारत आणि पाकिस्तान टेनिस बॉल क्रिकेटचा जो सामना झाला होता त्याच्यात देखील सरांनीच पंचगिरी नक्की जी केली होती.
स्कोर कार्ड वरती 43, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटक दरम्यान या ठिकाणी संपतायत. एक सूचना आहे, शिवसागर लिजंड स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान युनिक स्पोर्ट परांडा जुन्नर औरंगपूर सगळ्यांनी व्यासपीठाच्या पाठीमाग संघ मालकांबरोबर संपर्क करायचा आहे सर्व संघाने. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 43 धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 6वं षटक, अखेरचं षटक, अंतिम षटक दरम्यान मैदानाच्या आतमध्ये जे टाकले जाईल. पाहूया या शेवटच्या षटकात कशा प्रकारची कामगिरी मात्र जी केली जाते. त्रेचाळीस धावा 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सेकंड इनिंग ज्यावेळेस चालू होते प्रेक्षक राजामधून देखील मोठमोठ्याले आवाज आपल्या कानावरती पडतायत. शेवटचं षटक, अंतिम षटक, अखेरचे षटक, ज्या षटकाकडे खऱ्या अर्थानं हाणामारीचं षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जातं, या षटकात कितपत धावसंख्या वसूल केली जाते ते मात्र पाहायचे. आतापर्यंत 43 तर आल्यात, 10 ते 15 धावा या षटकात आल्यानंतर खऱ्या अर्थानं एक चांगली फायटिंग क्रिकेटच्या रसिकांना पाहायला मिळू शकते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज येतोय सौरभ केदार. अखेरचं षटक टाकण्यासाठी तयार. समोर जर पाहिलं तर स्ट्राईकच्या दिशेला विकी भोईर, सिद्धेश गवारी नॉन स्ट्राईकच्या दिशेला. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. आणि या दरम्यान बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाही. काय धारदार, काय वागदार गोलंदाजी आहे. सुंदर गोलंदाजीचा नजराना मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटचं षटक हातामध्ये घेतलंय गोलंदाज सौरभ केदारनं. परंतु आता आक्रमण विकी भोईर, जैसा नाम वैसा काम. षटक सुतेश ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्र परिवार आळे फाटा यांचा दणदणीत षटकार. दैवत छत्रपती 49 रन, लॉस ऑफ 4 विकेट. गिअर आता मात्र चेंज केलाय मैदानाच्या आतमध्ये विकी भोईरनं. एक गगनभेदी षटकार आपल्याला पाहायला मिळाला. सौरवरती केलेला आक्रमण. 49 रन ऑन स्कोर कार्ड. 4 गाड्यांच्या मोबदल्यात 49 धावा धावफलकावरती. ओ कव्हरच्या दिशेला दरम्यान रियाज राजपूत चेंडू वरती येतोय, चेंडूला फीड करतोय, घेतली जाईल सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, क्रीज सोडलीये. विकी भोईर स्ट्राईक आपल्याकडे ठेवेल. दरम्यान मात्र धावबादची शिकार मैदानावरती आपल्याला नक्की क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. संतोष शेठ येवले, झुंज ग्रुप, रेनवडी म्हणजेच बळीची टाळी. टाळी धाव फलकावरती या धावा जर पाहिला तर मात्र 50 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक शेवटचं प्रगती पथावरती नक्कीच या ठिकाणी चालू असताना अक्षय राजपूत नॉन स्ट्राईकच्या दिशेला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. विकी भोईर मोठ्या फटक्यांची अपेक्षा साई सिद्धी 11 राजुरी संघाला नक्कीच जे असेल. आणि हा चेंडू आपण पाहतोय डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. कोणत्या प्रकारे या चेंडूला खेळून काढण्याचा प्रयत्न नक्कीच जो केला गेला नाही. अर्धशतक संघाचं पूर्ण झालेलं आहे. 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 5 गाड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. विकी भोईर पाहूया कामगिरी कशा प्रकारे करतोय उर्वरित चेंडूवरती.
सौरव परत एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. याच बरोबर विकी भोईरच्या आणखीन आपण या ठिकाणी पाहतोय जिंकण्यासाठी निमदरी फायटर या संघाच्या समोर. श्री पांडुरंग स्पोर्ट क्लब संकल्प युवा ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समस्त ग्रामस्थ निमगाव सभा आयोजित मानाची JPL अर्थात जुन्नर प्रीमियर लीग 2022च्या निमित्तानं जे काही क्रिकेटचे रसिक उपस्थित आहेत, जे क्रिकेट रसिक लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत, आमच्या पांडुरंग स्पोर्ट क्लब संकल्प युवा ग्रुप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समस्त ग्रामस्थ निमगाव सभा यांच्या वतीनं मात्र आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत. जुन्नर प्रीमियर लीगचा आजचा तिसरा दिवस संपन्न होतोय. आज देखील एक चांगला खेळ क्रिकेट रसिकांना मात्र दिवसभरात नक्कीच जो पाहायला मिळणार आहे. पहिला सामना तुम्ही जो पाहतायत निमदरी फायटर आणि साई सिद्धी 11 राजुरी या दोन संघाच्या दरम्यान. साई सिद्धी 11 राजुरी संघाने सर्वप्रथम फलंदाजी केली. फलंदाजी करत असताना 57 धावा बनवल्यात. निमदरी फायटर संघाच्या समोर 58 धावांचं लक्ष जे ठेवलंय आणि मी अगोदरच इतिहास सांगितला. काल 47 धावा चेस करत असताना देखील मला वाटतं पहिल्या सामन्यात फार मोठ्या अडचणी नक्कीच प्राप्त झाल्या होत्या आणि 47 धावा काल चेस झाल्या नव्हत्या. त्यामुळं लो स्कोरिंगचे सामने देखील रंगतदार या क्रीडांगणावरती होतात. हा इतिहास आहे. पाहूया या सामन्यात कोण बाजी मारतंय. सगळ्यांच्या नजरा मात्र नक्कीच मैदानावरती असतील. शतरक्षण सजवण्यासाठी या साई सिद्धी 11 राजुरी संघ या ठिकाणी तयार आहे, सज्ज आहे. तर पुढच्या दोन टीमनं आपली प्लेइंग 11 ताबडतोब पोहोचवायची आहे. MSF स्पोर्ट SK सुपर किंग आणि शिवसागर लिजंड्स स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान युनिक स्पोर्ट परांडा जुन्नर औरंगपूर आपली प्लेइंग 11 ताबडतोब या ठिकाणी पोहोचवायची आहे. या ठिकाणाहून प्लेइंग 11चा लिस्ट नक्कीच या ठिकाणी घेऊन जा आणि प्लेइंग 11 ताबडतोब आपली पोहोचवायची आहे. आपल्याला विनंती आहे दोन्ही टीमला. ही इनिंग चालू असतानाच आपण मध्येच नाणेफेक घेणार आहोत. त्यामुळं प्लेइंग 11 ताबडतोब पोहोचणं गरजेचं आहे. आमचा संकल्प युवा प्रतिष्ठान जर पाहिलं तर मात्र सन्माननीय परेश आप्पा घोडे आहेत, आमचे सोपनदादा गाडगे आहेत, संदीपान पवार, दत्तात्रेय घोडे, सन्माननीय संतोष गाडगे, किशोर कारभारी घोडे, नारायण भापकर, अनिल रंगनाथ गाडगे श्रीमंत, सुदर्शन खंडू गाडगे, त्याचबरोबर अमोल प्रकाश जावळे सर, त्याचबरोबर सन्माननीय अविनाश रंगनाथ मते. असा आपला संकल्प युवा ग्रुप. खऱ्या अर्थानं फार मोठे कष्ट त्यांचे आहेत. क्रिकेट खेळाच्या माध्यमातून जुन्नर तालुक्याचं नाव मोठं करणारा खेळाडू निलेश पिंगळे या प्रिय टेनिस बॉल प्रीमियर लीग आणि या क्रीडा स्पर्धेचा आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिली मॅच आपल्या समोर येताना पाहायला मिळते. एका बाजूला निमदरी फायटर विकीभाऊ गुलाबशेठ पारखे युवा सेना प्रमुख जुन्नर तालुका, त्याचबरोबर श्री किरणभाऊ भगत रेणुका माता ट्रान्सपोर्ट. दुसऱ्या बाजूला साई सिद्धी 11 राजुरी श्री अतुल शेठ औटी संचालक अशोमेघ अर्बन निधी बँक जुन्नर आणि प्रवीण शेठ औटी साई सिद्धी एंटरप्राइजेस.
दुसऱ्या डावाला सुरुवात होते. पहिला बॉल ढकललाय कव्हरच्या दिशेने निखिल जाधव यांच्या माध्यमातून. यावर्षी ॲज अ आयकॉन खेळतायत गिरगाव मुंबईला बिलॉंग करणारे निखिल जाधव. विक्रोलियन्स विक्रोळीसाठी आणि ओमकार 11 गिरगावसाठी चांगलं क्रिकेट खेळल्यानंतर त्यांची दखल जुन्नर प्रीमियर लीगने घेतली आहे. विकी भोईर गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत, ज्यांना नवी मुंबई एक्सप्रेस म्हटलं जातं. नवी मुंबई सीवूड दारावे गावचे असणारे हे खेळाडू आज ॲज अ आयकॉन या ठिकाणी सुमित डोंगरेच्या बरोबरीने अतुल शेठ औटी यांच्या टीममध्ये दाखल झालेत. स्ट्राईकवर जर पाहिलं तर 58 धावांचा पाठलाग करत असताना दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मागील 2-3 वर्षात ज्या खेळाडूने केवळ जुन्नर तालुक्याच नाही तर पुणे जिल्हा आणि महाराष्ट्रभरामध्ये जुन्नर तालुक्याचं आणि नारायणगावचं नाव ज्या फलंदाजाने नेलं तोच फलंदाज राजू पाटे. राजू पाटे फलंदाजीसाठी आहेत. डावखोरे आत्ताचे एक धडाकेबाज फलंदाजी त्यांची ओळख आहे. विजयासाठी 58 धावांचे लक्ष आणि कोणतंही लक्ष छोटंही नसतं आणि मोठंही नसतं. तुम्हाला संपूर्ण डाव चांगलं खेळावं लागतं. मग गोलंदाजीत किंवा फलंदाजीत किंबहुना क्षेत्ररक्षणात देखील तुम्हाला बेस्ट परफॉर्मन्स द्यावाच लागेल. सर्व संघ मालकांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू, कारण तुम्ही या ठिकाणी आपल्या टीम या स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. खेळाडूंना तुम्ही प्रोत्साहन देताय, पाठिंबा देताय, त्यामुळे या स्पर्धेला एक वेगळीच उंची लाभते आहे. जुन्नर प्रीमियर लीग म्हटलं तर प्रचंड जल्लोष पाहायला मिळतो आणि क्रिकेट रसिकांची दिवाळी या निमगाव सावाच्या मैदानात जाते. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न पुल करायचा होता, परंतु विकीच्या वेगाने राजूला थांबवलं. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. विनंती आहे, आता ज्या गाड्या आपण पार्क करत आहेत आपण पार्किंगमध्येच आपल्या गाड्या पार्क करायच्या. सर्व दुचाकी स्वारांना देखील विनंती आहे, आपल्या गाड्या तिकडे पार्क करायच्या नाहीयेत. पार्किंगमध्ये आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत. यावेळेला एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेने मात्र या बॉलला ढकललं गेलं. एक रन तिकडे घेतली गेली आणि एक आश्वासक आणि संयमी सुरुवात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे, कारण सलामी खूप महत्त्वाची असते. पॉवर प्लेच्या ओव्हर कशा खेळून काढतो आणि दुसऱ्या बाजूला विकीचं ध्येय हेच असेल की सुरुवातीला या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जर विकेट आली तर प्रतिस्पर्ध्यांवर दबाव टाकता येईल. परंतु निखिलचंही ध्येय हेच असेल की ॲज अ आयकॉन मी ही स्पर्धा खेळतोय, मलाही सिद्ध करायचंय स्वतःला. यावेळेला मोठा फटका निखिल जाधव यांच्या बॅटमधून. गिरगावचा वंडर बॉय निखिल जाधवच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पार षटकार. ही मर्द मराठाची जात. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्र परिवार आळेफाटा यांचा दणदणीत षटकार. दैवत छत्रपती दैवत छत्रपती. निखिल जाधव यांच्या बॅटमधून एक मोठा छोट्या चणीचा खेळाडू आहे, परंतु प्रचंड टॅलेंट आहे. परंतु विकीकडे देखील वेग आहे. हो यावेळेला पुन्हा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. संयम मात्र जरूर तुटला होता, परंतु संधीचं सोनं होऊ शकलं नाही. एक संधी मिळते निखिल यांना. धावफलक जर पाहिला तर 8 धावांवर आहे. पहिलं षटक आहे. पहिल्या षटकात आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय निखिल यांच्या करवी आणि विकी देखील आपला वेग दाखवण्याचा प्रयत्न करतायत. प्रत्येक आयकॉन स्वप्न असतं एकदा तरी आम्हाला जुन्नर प्रीमियर लीगमध्ये ॲज अ आयकॉन बोलवलं पाहिजे, खेळायला मिळाली पाहिजे ही स्पर्धा. आणि कारण इकडे परफॉर्मन्स दिल्यानंतर तुमच्या नावाचा डंका महाराष्ट्रभर पिटतो. यावेळेला पहा संयमाने मिड ऑफच्या दिशेने या बॉलला ढकललंय. एक धाव तिकडे घेतली जाईल आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 9 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. बिप्टो कंपनीच्या हेल्दी हाय प्रोटीन टेस्टी पीनट बटरच्या वतीनं ओव्हर संपली. श्री पांडुरंग स्पोर्ट्स क्लब, संकल्प युवा ग्रुप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि समस्त ग्रामस्थ निमगाव सावा आयोजित असणारी ही जुन्नर प्रीमियर लीग स्पर्धा बघता बघता 9व्या पर्वात. मागील 2 वर्ष कोरोनाच्या कालखंडामध्ये ही स्पर्धा झाली नव्हती आणि आपल्या भेटीला 9व्या पर्वामध्ये भव्य दिव्य असं जुन्नर प्रीमियर लीगचं आयोजन आले. 2 दिवसातील खूप चांगल्या पद्धतीचा खेळ आपण पाहिला 2 दिवसामध्ये आणि आज 3ऱ्या दिवसामध्ये पाहूयात कोणते कोणते संघ. सर्वांनाच उत्सुकता असते आज आयकॉन कोण खेळणार आहेत, आज आयडॉल कोण आहेत, आजचे संघ मालक कोण आहे, टीमची नावं काय आहे, त्यांच्या गावांची नावं काय आहे. ह्या सर्वांची उत्कंठा प्रत्येकालाच असते. मैदानात येऊन ज्यांना शक्य आहे ते मैदानात येतात आणि ज्यांना मैदानात येऊन शक्य नाही घर बसल्या punetenniscricket.in आमचे कृष्णा पोखरकर यांच्या चॅनलवर या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद देखील
देखील घेताना पाहायला मिळत आहेत. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. वसीम राजुरी गावचे एक जबरदस्त खेळाडू आहेत, अष्टपैलू खेळाडू आहेत, संघनायकाच्या भूमिकेत आहेत. समोर निखिल जाधव आहेत आणि आता जर पाहिलं तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पॉवर प्ले नंबर 2. यावेळेला फटका समोरच्या दिशेने निखिल कडून केला गेलेला आक्रमण. बॉल सीमा रेषा पार. षटकार. ही मर्द मराठाची जात. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्र परिवार आळेफाटा यांचा दणदणीत षटकार. दैवत छत्रपती दैवत छत्रपती दैवत. निखिलचा धमाका आपण पाहतोय, ज्या खेळाडूला गिरगावचा वंडर बॉय देखील म्हटलं जातं. यावेळेला देखील आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला जरूर झाला होता. बॉल मात्र सीमारेषेच्या नजीक जातोय. तिकडे 1 धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजे 16 धावांवर. बिनबाद 16 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून वायफाय सौजन्य सुपरनेट ब्रॉडबँड सर्व्हिसेस श्री जयवंत पिंगट, MS कॉम्प्युटर वरद इंटरनेट सर्व्हिस आणि श्री मारुती वाघ सर आणि प्रदीप गाडगे यांचे देखील आम्ही आभारी आहोत. तर फलंदाजीसाठी राजू पाटे या पर्वात पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. वसीम यांचं लक्ष हेच असेल, विकेट मिळवायची आहे, प्रतिस्पर्ध्यावर दबाव आणायचा आहे. यावेळेला थोडीशी उंची दिली होती, त्यामुळे प्रॉपर टायमिंग नाही करू शकले राजूच्या बॅटचा फ्लो थोडासा जोरात होता, वेगात होता, परंतु वसीम यांनी अतिशय चतुराईने या बॉलला थोडीशी उंची जास्त दिली, गती कमी केली होती, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले. आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 17 वर. निखिल जाधव आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर राजू पाटे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 17 धावा धावफलकावर आहेत दुसरं षटक मार्गस्थ असताना. 2 षटकारांच्या मदतीने निखिल जाधव या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टप्प्याचा बॉल होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने खेळलाय निखिलने. चांगला प्रयत्न त्या ठिकाणी जरूर होताना पाहायला मिळतोय, परंतु बॉल सीमारेषा पार करतोय. येतोय चौकार. क्रिकेटचा रंगलाय थरार. हॉटेल समाधान प्युअर व्हेज आणि हॉटेल मेजवानी प्युअर नॉन व्हेज निमगाव सावा. प्रोप्रायटर महेश शेठ पटाडे, श्रीकांत शेठ डोंगरे आणि सागर शेठ गायकवाड यांच्या वतीने खणखणीत चौकार. युगत मांडली युगत मांडली. धन्यवाद. 21 धावांवर धावफलक होताना पाहिला मिळतो. चिंतेचं कारण असेल, विकेट आल्या पाहिजे, धावा थांबल्या पाहिजे, तीच रणनीती साई सिद्धीची असणार आहे. यावेळेला आणखीन एक चांगला कलात्मक फटका पेश करताना पाहायला मिळाले. निखिल जाधव यांच्या बॅटमधून फटका होता आणि दुसरी धाव देखील घेताना पाहायला मिळत आहे, ते म्हणजे या ठिकाणी निखिल जाधव. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 23 वर जाते ही धावसंख्या. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु सुरुवात करून चालत नाही, शेवटही चांगला करावा लागतोय. परंतु राजुरीचा संघ देखील तेवढाच बलवान आहे, कमबॅक करू शकतो. नवे तर कमबॅक करण्याची क्षमता त्या संघाकडे आहे. आमचे सर्व बक्षीसदाते त्यांचाही उल्लेख आम्ही जरूर या ठिकाणी करू. नवे तर तो करणंही गरजेचं आहे. 70-70चे किट्स असतील, सिक्सरचा बॉल असेल. यावेळेला पुन्हा आक्रमण. निखिल जाधव आपल्या फलंदाजीचे रंग 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 उधळतोय JPL मध्ये. क्रिकेटचा रंगलाय थरार. हॉटेल समाधान प्युअर व्हेज आणि हॉटेल मेजवानी प्युअर नॉन व्हेज निमगाव सावा. प्रोप्रायटर महेश शेठ पटाडे, श्रीकांत शेठ डोंगरे आणि सागर शेठ गायकवाड यांच्या वतीने खणखणीत चौकार. युगत मांडली युगत मांडली. तर 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली होती 27. बिनबाद 27 धावा. फायटर निमदरी आमचे जे सन्माननीय देणगीदार आहेत त्यांचाही उल्लेख करण्याचा जसा वेळ मिळेल आम्ही प्रयत्न करू. 51,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी संकल्प युवा ग्रुप निमगाव सावा, परेश गणपत घोडे, त्याचबरोबर श्री सोपान गेनभाऊ गाडगे, संदीपन पांडुरंग पवार, दत्तात्रय उमाजी घोडे, संतोष शंकर गाडगे, किशोर कारभारी घोडे, नारायण सभाजी भापकर, अनिल रंगनाथ गाडगे, सुदर्शन खंडू गाडगे, अमोल प्रकाश जावळे सर, अविनाश रंगनाथ मते. त्याचबरोबर 25,000 रुपयाची या स्पर्धेसाठीची जे देणगी आहे श्री संभाजीदादा काळे, अष्टविनायक ग्रुप ऑफ पेट्रोलियम विद्यमान ग्रामपंचायत सदस्य बोरी खुर्द, त्याचबरोबर 21,111 रुपये मातोश्री प्रतिष्ठान. आणि यावेळेला जर पाहिलं तर वेगात खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला होता आणि एका धावेने
धावफलक पुढे जाताना पाहिला मिळतोय. धावसंख्या जर लेग बायच्या स्वरूपातील ही धाव आहे, कळवत आहेत पंच. मातोश्री प्रतिष्ठान आणि अध्यक्ष सौ मीराबाई आहेर 15,001. संतोष शेठ भुजबळ बालाजी उद्योग समूह 11,111. आसिफभाई महालदार उद्योजक मुंबई. पांडुरंगजी साळवे अध्यक्ष विद्यानिकेतन सरपंच साकोरी. त्याचबरोबर सचिन शेठ उंडे उद्योजक चाकण. MD घंगाळे साहेब चेअरमन शरदचंद्र पतसंस्था राजुरी. जयसिंग शेठ आवटी उद्योजक यश ट्रेडर्स राजुरी. गोरक्षनाथ गांजवे सर भार्गवराम HP गॅस एजन्सी. हा बॅटची रन आहे, पंच कळवत आहेत. निर्णय या ठिकाणी पंचांचा पुन्हा येतोय. यावेळेला चांगले वरून बॉलला उसळी दिली. पवित्रात होते आक्रमण करण्याच्या निखिल, परंतु तिच्या वेगाने थांबवले निखिलला. धावसंख्या जर पाहिली तर 28 वर स्थिरावलेली आहे. अजूनही 22 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये आपल्या संघाला विजय करण्यासाठी. परंतु विकी पातवेशाने गोलंदाजी करतायत. विशेष म्हणजे धारावीचं क्रिकेट गाजवलंय भारतात आणि भारताच्या हो व्हेरिएशन केलं गेलं. स्लोअर वन टाकला. एक आयकॉन दुसऱ्या आयकॉनवर जरी पहिल्या षटकात एक षटकार मारला होता, परंतु विकी देखील दाखवतायत मलाही आयकॉन म्हणून निवडलंय. मीही नवी मुंबई एक्सप्रेस आहे, तर मलाही माझा कारनामा दाखवावा लागेल. निखिल जाधव यांना लगातारचे 2 चेंडूत रोखल्यानंतर आत्मविश्वास त्यांचा वाढलेला असणार आहे. 21 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी येणाऱ्या कालावधीमध्ये केली जाते. निखिल विरुद्ध विकी. लढत तर रंगली आता दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक विकी यांच्या. यावेळेला पहा संयमाने या बॉलला मनगटाच्या साह्याने मिड विकेटच्या दिशेने ढकललं आणि एक धाव अर्जित केली गेली. एका धावेने धावसंख्या पुढे जाते, ती म्हणजे 29 धावांवर धावफलक जातोय. अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. संतोष शेठ औटी राजुरी, त्याचबरोबर बाळकृष्ण शेठ दिघे राजुरी, सागर शेठ ताजवे बेल्ले, विकास शेठ अडसरे नारायणगाव, निवृत्ती शेठ बेल्लेकर बोरी, आशिष शेठ चिंचवडे बोरी. या सर्वांचं जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी 11,111 रुपयाची देणगी या सर्वांच्या माध्यमातूनही आहे. हो यावेळेला ऑप्टमच्या बाहेर विकी या षटकामध्ये अधिक भेदक पाहायला मिळाले आणि जो धावसंख्येला एक लगाम लावणं गरजेचं होतं ना, ती विकीच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात यशस्वी झालेले आहेत. म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये सुरुवात करून चालत नाही, तुम्हाला शेवटही करावा लागतो. चढ उतार तर क्रिकेटच्या खेळात सुरू असतात, परंतु जिद्दीने मॅच खेळणं महत्त्वाचं असतं. सलामीची जोडी आहे फायटर निमदरीची. यावेळेला देखील जर पाहिलं तर पॉईंटच्या दिशेने या बॉलला ढकलण्यात यशस्वी झालेत. एक धाव तिकडे घेतली जाते. क्षेत्ररक्षक थोडासा बॉल बाजूला गेला, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि विकीचं कौतुक या ठिकाणी आम्ही करू, कारण या षटकामध्ये केवळ 3 धावा दिलेल्या आहेत. कमबॅक झालाय साई सिद्धी राजुरी. 10,001 रुपयाचं पारितोषिक ज्या ठिकाणी जी देणगी दिली गेली आहे. श्री पांडुरंग पतसंस्था निमगाव सावा, श्री बाबाशेठ डेरे उद्योजक नवी मुंबई, श्री प्रदीप शेठ पिंगट युवा नेते बेल्ले, श्री भाऊसाहेब खाडे सर ओतूर, आदित्य कंस्ट्रक्शन ओतूर. त्याचबरोबर 5,555 रुपये जे या स्पर्धेसाठी दिले गेलेत. राजूशेठ गाडगे उद्योजक चाकण, सुरजभाऊ वाजगे अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस जुन्नर तालुका, बाळूशेठ गाडगे उद्योजक मुंबई. त्याचबरोबरीने या स्पर्धेमध्ये या सर्वांचे देखील आम्ही आभारी असू. त्याचबरोबरीने 5,001 उत्तम शेठ सभाजी गाडगे कांदा बटाटा आडतदार गुलटेकडी पुणे, गाळा नंबर 58 59 294 श्री विघ्नहर पेट्रोलियम निमगाव सावा, वैभव शेठ काळे उपाध्यक्ष शिरूर लोकसभा, कैलास जाधव साहेब मुंबई क्रिकेट असोसिएशन, डिंगळे साहेब उप अभियंता महावितरण निमगाव सावा, DR थोरात उद्योजक मांजरवाडी, उदय शेठ रामदास गाडगे उदय ट्रेडिंग कंपनी कांदा बटाटा आडतदार कुलटिकडी पुणे, नामदेव शेठ साळवे उद्योजक चाकण, काशीनाथ शेठ कोरडे उद्योजक नवी मुंबई, अमोल शेठ वंडेकर उपसरपंच पिंपरी पेंडार, सौभाग्यवती ताराबाई लामखेडे उपलोकनियुक्त सरपंच मंगरुळ, सविताताई तिकोणे उपलोकनियुक्त सरपंच रानमाळा, हजरत शहाबुद्दीन शाहवली बाबा उर्स कमिटी नाझीरबाई चौगुले उपसरपंच निमगाव सावा. नक्कीच इतर नावांकडे देखील आपण वळणार आहोत आणि आता मॅचकडे पुन्हा वळणार आहोत. 3 षटकं संपलेली आहेत, धावसंख्या झाली आहे 30. 3 षटकं बाकी आहे, धावांची आवश्यकता आहे 28. मॅच इक्वल आहे कारण 2च धावांचा फरक आहे आणि परंतु एक बाजू फायटर निमदारच्या बाजूने जाते, ती म्हणजे विकेट गमावल्या गेलेल्या नाही आहेत. आणि पाहूयात जर कमबॅक केलं गेलं तर साई सिद्धी देखील मॅचमध्ये आपली पकड निर्माण करू शकते. गोलंदाजीसाठी येत आहेत भरत कर्डिले, जुन्नर तालुक्यातील बेल्ला गावचा एक जबरदस्त टॅलेंट असणारा गोलंदाज, परंतु समोर आहेत राजू पाटे. राजूसाठी आणखीन एक अप्रतिम चेंडू टाकला जातोय. शरीरापासून थोडासा दूर ठेवला गेला, बॉलला उसळी दिली, बॉलला कट केलं, येतोय निर्धाव.
आता मात्र 17 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. राजू थोडंसं स्ट्रगल करतायत, त्यांना कमबॅक करावंच लागेल आणि ती क्षमता त्यांच्याकडे आहे आणि आज दाखवावी लागेल. आपण वर्षभर कसं खेळतो यापेक्षा आपण मुख्य स्पर्धेमध्ये कसं खेळतो ते महत्त्वाचं आहे. आणि आज जर पाहिलं तर जुन्नर प्रीमियर लीग आहे, संपूर्ण पुणे जिल्हाच नाही तर महाराष्ट्राचं लक्ष आज निमगाव सवा गावावर JPL या स्पर्धेवर लागलेलं आहे. आज तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही बाजूला भरतकडे ते टॅलेंट आहे, जे टॅलेंट दाखवण्याची नामी संधी गोलंदाजीच्या स्वरूपात आहे. या वेळेला फुल टॉस, परंतु प्रॉपर टायमिंग नाही झालंय. एक धाव तिकडे घेतली गेली. क्षेत्ररक्षक मात्र तत्परतेने त्या ठिकाणी आलेत. निलेश ढगे होते त्या ठिकाणी, मावळ तालुक्यातील भाजे मळवली परिसरातील, आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाते. अजूनही जर पाहिलं तर 16 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. फायटरी रिमदार विकीभाऊ लिमदरी, विकीभाऊ पारखे यांचा संघ, आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अतुल शेटवटी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अतुल शेटवटी, प्रवीण शेटवटी यांचा संघ, दुसऱ्या बाजूला किरण शेठ भगत, विकीभाऊ गुलाब शेठ पारखे यांचा संघ आपण पाहतोय. जुन्नर प्रीमियर लीग आजचा दिवस, दिवाळी पाडवा, भाऊबीज आणि बरेचसे चाहते आणि जे क्रिकेटचे चाहते आहेत भाऊबीज करून आणि सण करून मात्र थोड्याशा उशिरा का होईना मैदानात दाखल होतील. निखिल जाधव आहेत. यावेळेला फुल टॉस बॉल पॉईंटच्या दिशेने खेळण्यात यशस्वी झाले, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर फिरतोय, थेट हातात जातोय. एक धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल आणि धावसंख्या 1 ने पुढे जाते, ती म्हणजे 32 वर. नक्कीच 13 चेंडूत 27 धावांवर निखिल जाधव खेळतायत. 8 चेंडूवर 5 धावांमध्ये राजू पाटे खेळतात. थोडं स्ट्रगल करतायत, परंतु क्षमता आहे त्यातून बाहेर पडण्याची. परंतु भरत रिदम मध्ये गोलंदाजी करतायत, हेही तेवढंच महत्वाचं आहे. 15 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी फायटर निमदरी संघाला. यावेळेला फटका चांगला समोरच्या दिशेने ताकद होती, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, परंतु बॉल सीमारेषा पार, चौकार. क्रिकेटचा रंगलाय थरार. हॉटेल समाधान प्युअर व्हेज आणि हॉटेल मेजवानी प्युअर नॉन व्हेज निमगाव सावा. प्रोप्रायटर महेश शेठ पटाडे, श्रीकांत शेठ डोंगरे आणि सागर शेठ गायकवाड यांच्या वतीने खणखणीत चौकार. युगत मांडली तर या चौकारांशी थोडासा दबाव हटवण्याचा प्रयत्न राजू, कारण थोडे स्ट्रगल करत होते, काही चेंडू निर्धाव आले होते, परंतु आता त्यांच्याही बॅटमधून फटका आलाय. परंतु भरत कमबॅक करतील, नवे नवे तर ते करण्याची क्षमता आहे, ते टॅलेंट आहे बेल्लेगावच्या या युवा वेगवान डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाकडे. यावेळेला व्हेरिएशन केलं, कमी गतीने चेंडू टाकण्यात यशस्वी झाले या ठिकाणी, आणि राजू यांचा बॅटचा फ्लो थोडासा अगोदर गेला आणि आणखीन एक चांगला चेंडू भरतने टाकलाय. पहा, क्रिकेटमध्ये हे होतच राहतं, एखादा निर्धाव चेंडू, त्याचबरोबरीने एखादा मोठा फटका, परंतु त्यातून तुम्ही किती सावरताय हे खूप महत्त्वाचं असतं. आणि भरतने व्हेरिएशन केलं, स्लोअर वन केला, आणि ज्या खेळाडूने अगोदरच्या चेंडूवर चौकार मारला त्याच खेळाडूला थांबवण्यात यशस्वी झाले. धावसंख्या जर पाहिली तर आता 36 झाली आहे, बिनबाद 36. 13 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. जी अपेक्षित स्टार्ट होती ती स्टार्ट तर या ठिकाणी केली गेली आहे, परंतु शेवट कसा होतोय. हळूहळू साई सिद्धी देखील मॅचमध्ये येते, कारण धावांना जो लगाम घालण्याचा प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला गेल्या काही षटकामध्ये. यावेळेला वेगवान चेंडू होता, परंतु खोलवर होता, त्याला पाठवलं स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिकडे मिळेल एक धाव. आणि एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाते. मागील 2 षटकात खूप चांगली गोलंदाजी राहिली आणि धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाली ती 37. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. धावांची आवश्यकता आहे 21. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. बिप्टो कंपनीच्या हेल्दी हाय प्रोटीन टेस्टी पीनट बटरच्या वतीनं ओव्हर संपली. बॉलात मार्केट शहरात आपलंच नाव गुणगुणतंय. वाचा ही चांगली. 12 चेंडू बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावांची आवश्यकता आहे. मॅच आता रंगात आली आहे, मॅच दोन्ही संघांच्या बाजूला जाऊ शकते अशा परिस्थितीमध्ये मॅच या ठिकाणी आली आहे. कारण कौतुक करावं लागेल साई सिद्धी राजुरी संघाचं, ज्या पद्धतीने त्यांनी कमबॅक केलंय. परंतु फायटर निमदरीचा प्लस पॉईंट अजूनही हाच आहे की त्यांची विकेट गेलेली नाहीये. आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये पाहूयात काय होत आहे. पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार 1 लाख रुपयाचा माननीय किशोर शेठ दांगट उद्योजक मुंबई. द्वितीय क्रमांक 75,000 रुपयाचा राजाभाऊ मुळे उद्योजक सरकार ग्रुप मांजरवाडी. तृतीय क्रमांकाचा पुरस्कार 51,000 रुपयाचा किसन शेठ उंडे उद्योजक आणि संचालक भीमाशंकर सहकारी साखर कारखाना. चतुर्थ क्रमांक 35,000 विवेक शेठ काकडे युवा उद्योजक पिंपवंडी आणि माननीय
परशुराम लगड माजी अध्यक्ष तंटामुक्ती समिती निमगाव सावा. शिवसागर आपली लीज घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. शिवसागर लिजेंड आणि स्वर्गीय शिवाजीदादा डुकरे प्रतिष्ठान युनिक स्पोर्ट्स आपण संगनायक आपली लिस्ट घेण्यासाठी त्वरित या ठिकाणी, कारण प्रतिस्पर्धी संघाची लिस्ट या ठिकाणी आलेली आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावांची आवश्यकता. या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं तर आमचे मित्र आणि महाराष्ट्रातील सर्वात बिजी समालोचकांपैकी एक मनोजी बेल्लेकर यांचा देखील आवाज आपण सातत्याने ऐकत आहोत. ऑक्शनच्या दिवशी ते पोचू शकले नव्हते. त्याचं कारण आहे की त्यांची मुलगी त्या दिवशी आजारी होती, परंतु या स्पर्धेला अगदी पहिल्या वर्षीपासून त्यांचं विशेष सहकार्य लागलेलं आहे. आणि आज दोन्ही त्यांच्या मुली देखील उपस्थित आहेत. त्यांचंही स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. जुन्नर प्रीमियर लीग. खऱ्या अर्थाने पांडुरंग पवार साहेबांच्या कार्याच्या जोरावर हा संपूर्ण परिसर समृद्ध झाला. गावचे सरपंच ते जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपर्यंत त्यांचा प्रवास. जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि या परिसराचा कायापालट करण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. या क्रीडा स्पर्धेचं आयोजन जर पाहिलं तर माननीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेब, माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, आणि अतुल शेठ बेनके साहेब सध्याचे विद्यमान आमदार आणि शिवजन्मभूमीचे विद्यमान आमदार, कार्यसम्राट युवा विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके साहेब यांच्याही वाढदिवसानिमित्त आणि पांडुरंगजी पवार साहेब यांच्याही वाढदिवसानिमित्त स्पर्धा आहे. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्रगल करतायत राजू पाटे आणि पहिला चेंडू जर पाहिला तर थोडीशी गती कमी केली होती, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला आणि आणखीन एक चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. समीकरण बदलतंय. 11 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 13 चेंडूवर 27 धावांवर निखिल जाधव खेळतायत, परंतु 12 चेंडूवर 10 धावा बनवत राजू पाटे देखील खेळतायत. आणि अजूनही जर पाहिलं तर या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 11 चेंडू 21 धावा. अकूट टप्प्याचा बॉल. राजू पाटे मी ही स्पर्धा का खेळतोय दाखवून देत आहेत. बॉल सीमा रेषा पार. षटकार. छत्रपतींचा होता. यावेळेला त्यांनी हेरलं, बॉलवर नजर ठेवली आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. राजू पाटे यांच्या बॅटमधून मोठा फटका येताना पाहायला मिळाला. नारायणगावचे खेळाडू आहेत, बॅटिंग करतायत. तमाम क्रिकेट रसिकांना दीपावलीच्या, आज पाडव्याच्या, भाऊबीजच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबरीने सर्वांचं जुन्नर प्रीमियर लीगमध्ये निमगाव सावा गावामध्ये शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यामध्ये हार्दिक स्वागत. यावेळेला फुल टॉस. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक येत आहेत तिकडे आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मी ते 44 वर गेली धावसंख्या. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. निखिल स्ट्राईकवर येत आहेत. बराच काळ स्ट्राईकसाठी स्ट्रगल करत होतो, स्ट्राईक मिळत नव्हती, परंतु आता स्ट्राईक मिळाली आहे. 9 चेंडू आणि 14 धावा. कोण जिंकणार या मॅचमध्ये? जावेद मॅचच्या दिशेने रोणभाऊ देखील उपस्थित राहत आहेत. जावेद मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा धावसंख्या जर पाहिली तर बिनबाद 44. फायटर निमदारी विकीभाऊ पारखे यांचा हा संघ आहे. निलेश ढगे यावेळेला क्रिकेटचा रंगलाय थरार. हॉटेल समाधान प्युअर व्हेज आणि हॉटेल मेजवानी प्युअर नॉन व्हेज निमगाव सावा. प्रोप्रायटर महेश शेठ पटाडे, श्रीकांत शेठ डोंगरे आणि सागर शेठ गायकवाड यांच्या वतीने खणखणीत चौकार.
गिरगाव परिसरातील कुंभारवाड्यामध्ये राहणारा हा खेळाडू नाव आहे निखिल जाधव. ओमकार गिरगाव म्हणा किंवा विक्रोलियन्ससाठी देखील तेवढंच चांगली कामगिरी करतात. आज ज्युनियर प्रीमियर लीगमध्ये पहिल्याच मॅचमध्ये आपल्या फलंदाजीचे रंग उधळत आहेत निखिल जाधव. आणि बॉल लेक्शमच्या बाहेर वाईट बॉल कळवत आहेत. धावसंख्या 1ने पुढे जाते, जाऊन पोहोचते 53 वर. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच संपलेली नाहीये, कमबॅक होऊ शकतं, नव्हे तर करावं लागेल. साई सिद्धी राजुरीसाठी अतुल शेटवटी यांची टीम आहे. क्रिकेटचे प्रचंड चाहते, क्रिकेट प्रेमी असणारे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला विकी भाऊ. आहो यावेळेला बिग हिट निखिल जाधवचा सिक्सर, ब्रँड सिक्सरच्या बॉलवर. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. शिवतेज ट्रेडिंग कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय पप्पू शेठ गडगे आणि मित्र परिवार आळे फाटा यांचा दणदणीत हार्दिक अभिनंदन निमदरी फायटर. दुसऱ्या बाजूला साई सिद्धी 11 राजुरी संघाने देखील चांगला खेळ दाखवलात. आपल्या देखील आणखीन संधी आहे, त्या संधीचं सोनं करा. या ठिकाणी स्पीच कलर मारण्यासाठी फार मोठी मदत ज्यांची झाली, आखीव रेखीव देखीव अशा प्रकारचं स्पीचचे काम पाहायला मिळते. शौकत सय्यद पेंटर आणि त्याचबरोबर परशुराम साबळे पेंटर यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो. हॅलो. विनंती असेल नाणेफेकीचा कौल करण्यासाठी श्री दत्ता पवार गुरुजी, हॅलो. भीमसेन गोडे गुरुजी, त्याचबरोबरीने हॅलो. बाळासाहेब गाडगे, अध्यक्ष पांडुरंग सामुदायिक विवाह कमिटी, या तीनही मान्यवरांना विनंती असेल आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं. तसेच दोन्ही संघाचे संघनायक आपणास देखील विनंती असेल आपण देखील नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. लग्नाचे प्री वेडिंग शूटिंग असो वा लग्न असो कुठलेही कार्य, फोटोबाजी म्हणजे ऋषी पाडेकर फोटोग्राफी. जेथे जपल्या जातात आपल्या भावना आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे. सर्व प्रकारचे प्रोफेशनल आणि मॉडेलिंग फोटोशूट ऋषी पाडेकर फोटोग्राफी, आळे फाटा, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क 8055 18 24 23.